घरी आल्या आल्या मामी म्हणल्या, त्यांच्या लेकानं सांगितलं दोन्ही लेकरं घ्या आणि मार्केटला जा. पण मामीला आला होता कंटाळा. माझ्यासाठी ह्या अशा छान त्यांनी बांगड्या आणल्या होत्या. संक्रांतीला त्यांनी घेतल्या होत्या म्हणे गावाकडं. यावेळेस त्यांनी आणलेल्या बांगड्या मला खूप आवडल्या. त्यांनी केला आराम आणि नंतर संध्याकाळी आल्याच्यानंतर जे गावात जायचं होतं ते आम्ही संध्याकाळी आल्याच्यानंतर गेलोत. हे दुकान जे आहे ते मी या दुकानात नेहमी लहानपणापासून येते. मला कळते तसं या दुकानातून आम्ही खरेदी करतो. कपड्यांची खरेदी झाल्याच्यानंतर आम्ही आलो पनीरच्या भाजीचं पार्सल घ्यायला आणि तिथं हा मस्त विरंगुळा लहान लेकरांसाठी टाईमपास खेळायला केलेलं होतं छोटंसं असं किया आणि तिचे पप्पा दोघांनी एवढे सगळं खेळलं की कियाला तर कसाच कंटाळा येत नव्हता आणि त्यांच्यासोबत मी पण. अखेरीला तिचे पप्पा पण खेळून खेळून कंटाळून गेले पार्सल झालं का बघायला. तरी पण कियाबाईचं आमच्या काय खेळणं होतच नव्हतं. एवढी खेळली तिला. आणि यावेळेस तिला घसरगुंडी खेळायचा खूप जास्त कॉन्फिडन्स आला. आधी गार्डनला ती तेवढी व्यवस्थित खेळायला गेली. मम्मी चल सोबत तिला एक माणूस लागत होतं, पण आज तिला कुणाचीही गरज नाही. ती मस्त अशी खेळायला गेली आणि तिचा पाय अटकला. तिच्या पप्पाने काढला, पण तरीही तिने खूप जास्त घसरगुंडी खेळली. सगळे तर जे जे होतं खेळायला ते तिनं सर्व काही खेळलं आणि नंतर वापस लालूच देऊन आणलं आईस्क्रीम. घरी आल्याच्या नंतर कियाने आईस्क्रीम वगैरे खाल्लं. आम्ही जेवण वगैरे सर्व करून बसलो होतो. मग आई आली मामींना भेटण्यासाठी. दोघींच्या गप्पा आणि बहिणीचा लाडी चालला होता. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.